नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2023-24 तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक आणि महाराष्ट्रामधील इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, चालू घडामोडींवर आधारित या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये एकूण 125 प्लस प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर यामध्ये आपण राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, याचबरोबर विविध नियुक्त्या, याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील काही GI टॅग प्राप्त वस्तू, त्याचबरोबर काही पुरस्कार आणि क्रीडाविषयक चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF लिंक तुम्हाला पाहिजे असेल, PDF फाईल, तर ती तुम्ही टेलिग्रामवर जाऊन डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलवरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर बघा, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते कितवे मुख्य सचिव असणार आहेत? तर 47वे. कितवे? 47वे. प्रश्न क्रमांक 2, लखबीर सिंग लांडा याला कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे? तर भारत देशाने. प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह अर्थात PLI ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे? तर ही आहे औषध क्षेत्रातील योजना. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अरविंद पानगडिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. कुमार गटाच्या 42व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. सलग कितव्यांदा? 9व्यांदा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, सलग 9व्यांदा. देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठपर्यंत सुरू करण्यात आलेली आहे? तर अयोध्या ते दरभंगा दरम्यान. देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 15 जानेवारी. हा दिवस महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर खाशाबा जाधव यांचा हा जन्मदिवस आहे 15 जानेवारी. महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? तर 100 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट, तुम्ही नाव लक्षात ठेवा, एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर श्रीहरिकोटा कोठे आहे? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये. कोठे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? तर ते कोण आहेत? रजनीश सेठ. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे, रजनीश सेठ यांची. 2023मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर विराट कोहली. कोण? विराट कोहली. राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट्स निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली आहे? राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट्सची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली आहे? तर हिंगणघाट नगर परिषदेने. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? तर सिंगापूर देशाच्या धर्तीवर. NPCIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023मध्ये देशात UPI द्वारे झालेल्या व्यवहारात किती टक्के वाढ झाली आहे? तर 59% वाढ. तर बघा, UPI व्यवहारामध्ये 2023मधले व्यवहार किती झालेले आहेत? तर 117 अब्ज रुपयांचे. डिसेंबर 2023मध्ये देशात एकूण किती लाख कोटींचे GST संकलन झाले आहे? डिसेंबर 2023मध्ये तर 1.64 लाख कोटी एवढे GST संकलन झालेले आहे. दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर S. सुरेश कुमार यांची. दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी S. सुरेश कुमार. कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? तर कोणत्या वयोगटातील? तर 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी तर किरण देशमुख यांची. कोणाची? किरण देशमुख. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे? 2023मध्ये तर सोलापूर. किती? 2,38,000 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी या पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. अलीकडेच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत? तर त्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूचे नाव काय? दीप्ती शर्मा. नुकतेच कमलताई परदेशी यांचे निधन झाले. त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? तर मसाला क्वीन. कोणत्या नावाने? मसाला क्वीन. तर त्यांच्या मसाल्याच्या केंद्राचे नाव काय? अंबिका मसाला केंद्र. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले? तर मॅग्नस कार्लसन. कोणी आयोजित केली होती ही बुद्धिबळ स्पर्धा? तर उझबेकिस्तानने. फेलिक्स त्सेकीदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर कांगो देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी. 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो? तर सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसालाच बालिका दिन हा साजरा केला जातो. कधी? 3 जानेवारी या दिवशी. संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नितीश कुमार यांची. कोणाची? नितीश कुमार. संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकले आहेत? तर ते राज्य आहे महाराष्ट्र. किती सुवर्ण पदके जिंकले आहेत? तर 8. आणि ही जी स्पर्धा होती बॉक्सिंग स्पर्धा तर ही कुठे आयोजित करण्यात आली होती? तर अकोला या ठिकाणी. वयाच्या 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? तर ते राज्य सरकार आहे झारखंड राज्य सरकार. तिथल्या झारखंडमधील कामगारांना 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार आहे. संतोष झा यांची कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर श्रीलंका या देशामध्ये उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? तर महाराष्ट्र राज्याने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत एस जयशंकर. एस जयशंकर. SLIM स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे? तर जपान या देशाची आहे. भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहे? तर 1 जानेवारी 2024 पासून. अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? तर अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? तर अयोध्या धाम. अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF चे महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिश दयाल सिंह यांची. CRPFच्या महासंचालकपदी. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजे CISF महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीना सिंह यांची. आणि त्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. पहिल्या महिला महासंचालक नीना सिंह. इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इंडो तिबेट पोलीस दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे राहुल रसगोत्रा यांची. 67वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर नाशिक या ठिकाणी. कोठे? नाशिक. कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर CS राजन यांची. कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर संजीव कुमार यांची. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी. ChatGPTच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे? तर भारत GPT. कोणते? भारत GPT.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद पाटील यांचे निधन झाले. ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? तर त्यांचा राजकीय पक्ष होता तो म्हणजे धर्मनिरपेक्ष जनता दल. याचबरोबर शरद पाटील हे मिरज या मतदारसंघाचे 2 वेळा आमदार देखील राहिले होते. कोणत्या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सोन क्यून यांचे अलीकडेच निधन झाले? तर ते कुठले होते? दक्षिण कोरियाचे. याचबरोबर 2020चा ऑस्कर पुरस्कार देखील त्यांच्या पॅरासाइट या चित्रपटाला मिळाला होता. कोणता चित्रपट? पॅरासाइट. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली? देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना तर चंदीगड या ठिकाणी. सध्या चर्चेत असलेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? तर भूतान या देशाचा. गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प भूतान. भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले? तर मुंबई या ठिकाणी. कोणाच्या हस्ते? राजनाथ सिंह यांच्या हस्ते. तर INS इम्फाळ या युद्धनौकेची लांबी किती आहे? तर 163 मीटर. वजन आहे 7400 टन आणि वेग असणार आहे 30 मैल प्रति तास. हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर तो देश आहे फिनलँड. याचबरोबर हेमंत कोटलवार यांचा मूळ जिल्हा कोणता आहे? तर तो आहे लातूर जिल्हा. ते लातूर जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. भारत आणि रशियाने कोणत्या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे? तर बघा, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहेत? तामिळनाडूमध्ये. कुठे आहे? तामिळनाडू राज्यामध्ये. कोणत्या देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे? तर तो देश आहे जपान. जपानच्या कोयसन विद्यापीठाने. आणि ही पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. पुणे येथील 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते. पदवी आणि डिप्लोमाधारक बेरोजगारी लोकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ते राज्य आहे कर्नाटक राज्य. बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज म्हणजेच BSE. BSEच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रमोद अग्रवाल यांची. वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर वीर बाल दिवस साजरा केला जातो 26 डिसेंबर या दिवशी. देशातील सर्व काळे म्हणजेच मेलॅनिस्टिक वाघ कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात आपल्याला आढळतात? तर ओडिसा येथील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात. तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कोठे साजरा केला जातो? तर ग्वाल्हेर या ठिकाणी. आणि या महोत्सवामध्ये एकाच वेळी 1600 तबलावादकांनी तबला वादन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद केली आहे. 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 85वी गुवाहाटी या ठिकाणी. आणि या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते कोण आहेत? चिराग सेन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात किती खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे? तर 140. आणि सर्वाधिक खाजगी विद्यापीठाची कोठे स्थापना झाली आहे? तर गुजरात राज्यामध्ये. किती? 28. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये किती खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे? तर 15. महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर 3ऱ्या क्रमांकावर. तर बघा, प्रथम क्रमांक कोणाचा आहे? तर रशिया या देशाचा. रशियाचा महागाईचा दर किती आहे? तर 7.5%. आणि भारताचा महागाई दर किती आहे? 5.6%. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या आहे? तर ते राज्य आहे राजस्थान. किती आहे कारागृहाची संख्या? तर ती आहे 146. डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कोणत्या भाषेतील? उर्दू.
त्यांची जी कादंबरी आहे राजदेव की आमराई या कादंबरीसाठी डॉक्टर सादिका नवाब यांना उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या कालावधीत आयोजित केला जाणार आहे? तर 18 ते 25 जानेवारी 2024 मध्ये. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर संजय सिंह यांची. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह. अलीकडेच डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर साहित्य क्षेत्राशी ते संबंधित होते आणि याचबरोबर त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आले होते. डॉक्टर प्रभाकर मांडे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील करवत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरीवर आधारित राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे? तर कोणत्या? लक्षद्वीप. 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झाली आहे? तर तो देश आहे अमेरिका. किती कपात झाली आहे? तर 70% कपात. 2023 या वर्षाचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार तर कोणाला? कृष्णात खोत यांना. कृष्णात खोत. तर बघा, त्यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी 2023 या वर्षासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याचबरोबर 2023 या वर्षात साहित्य अकादमीचे 29 भाषेतील साहित्य पुरस्कार जाहीर झाले. याचबरोबर कोकणी भाषेतील साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रकाश पय्येकर यांना मिळालेला आहे. प्रकाश पय्येकर. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना. बॅडमिंटन या खेळाच्या प्रकारामध्ये 2023 या वर्षी एकूण किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर 26. क्रिकेटसाठी कोणाला? मोहम्मद शमी. तिरंदाजीसाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी आणि बुद्धिबळ या खेळ प्रकारात आर वैशाली यांना. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणू J1 चा पहिला रुग्ण आढळला आहे? तर तो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर कविता सेल्वाराज यांना. कोणाला? कविता सेल्वाराज. रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर छत्तीसगड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी रमण सिंह यांची निवड झालेली आहे. जसकिरत सिंह यांना कोणत्या खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला? तर कोणत्या खेळासाठी? गोल्फ या खेळासाठी जसकिरत सिंह यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. IPL 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे? तर तो खेळाडू आहे हर्षल पटेल. कितीची बोली लागली आहे? तर 11.75 कोटी. 2023 मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठवण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश. तर बघा, अनिवासी भारतीयांनी $125 अब्ज भारतामध्ये पाठवलेले आहेत 2023 मध्ये. संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स. इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स. अब्देल फताह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर इजिप्त या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी अब्देल फताह अल सिसी यांची निवड झाली आहे सलग तिसऱ्यांदा. कितव्यांदा? सलग तिसऱ्यांदा. कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर तो दिवस आहे 20 डिसेंबर. 20 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा केला जातो. भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? तर कोणत्या ठिकाणी? सुरत. त्या व्यापारी संकुलाचे नाव काय आहे? डायमंड बोर्स इमारत. देशातील कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला? तर कोणत्या विमानतळाला? सुरत विमानतळ. सुरत विमानतळाला केंद्र सरकारकडून
आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे? तर त्या आत्मचरित्राचे नाव आहे फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी. फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी. हेतम बिन तारिक हे भारत भेटीवर आलेले कोणत्या देशाचे सुलतान आहेत? तर ओमान देशाचे. आणि ओमानचे सुलतान हे 26 वर्षांनंतर पहिल्यांदा भारतात आलेले आहेत. 26 वर्षाच्या कालावधीनंतर. मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे? तर रिजुल मैनी. कोण? रिजुल मैनी. केंद्र सरकारने 2023-24 मध्ये किती लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्याची परवानगी दिली आहे? तर किती लाख टन? 17 लाख टन. जागतिक धम्म परिषद कोठे पार पडली? तर मुंबई या ठिकाणी. जागतिक धम्म परिषद मुंबई या ठिकाणी पार पडली. जागतिक धम्म परिषद. महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली. कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे? तर ऑडी या कार निर्माता कंपनीने. कोठे? मुंबई या ठिकाणी. बेचाळीसवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? तर कोणत्या ठिकाणी? विटा या ठिकाणी. आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? प्राचार्य रंगनाथ पठारे. देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर तेलंगणा या राज्यात. तेलंगणा राज्यातील मुलुगू या ठिकाणी. आणि या आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहे? समक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ. नाव लक्षात ठेवा, समक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर कोणाला? डॉक्टर तारा भवाळकर यांना. तारा भवाळकर. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे? तर 28वा देश ठरला आहे. रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. तर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर अभिनय क्षेत्राशी, म्हणजेच ॲक्टिंगच्या क्षेत्राशी संबंधित होते. रवींद्र बेर्डे. केंद्र सरकारने CBIच्या उपसंचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? CBIच्या उपसंचालकपदी जितेंद्र सिंह मीना यांची. युनोच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात एकूण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? तर जगभरामध्ये एकूण कुपोषणाचे प्रमाण आहे ते म्हणजे 9.2%. भारतामध्ये कुपोषणाचे एकूण प्रमाण किती आहे? 28.7%. आणि सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण कुठे आढळते? तर आफ्रिकन देशामध्ये. किती? 42.3%. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर रेश्मा पुणेकर यांना. विष्णुदेव साय हे कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहे? कोणत्या राज्याचे? छत्तीसगड. तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी कोणती योजना सुरू केली आहे? महिलांसाठी मोफत बस प्रवास. तर त्या योजनेचे नाव आहे महालक्ष्मी योजना. 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 11 ते 13 डिसेंबर 2023 मध्ये. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दत्तात्रय पडसलगीकर यांची. दत्तात्रय पडसलगीकर. कोणत्या कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोजेक्ट जेमिनी लॉन्च केले आहे? तर त्या कंपनीचे नाव आहे ते म्हणजे गुगल. कोणती कंपनी आहे? गुगल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोजेक्ट जेमिनी. केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे? तर ते पीक आहे कोणते? कांदा. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा समावेश भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग, भौगोलिक संकेतांक म्हणजेच भौगोलिक मानांकन
तर कोणत्या ठिकाणच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा समावेश करण्यात आला आहे? तर पेन. कोणत्या? पेन या ठिकाणच्या. टाइम्स मासिकाने 2023चा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर टेलर स्विफ्ट यांची. कोणाची? टेलर स्विफ्ट. महाराष्ट्र राज्यातील नुकतेच किती वस्तूंना GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग प्राप्त झाला आहे? तर एकूण 9 वस्तूंना. तर त्या 9 वस्तू म्हणजे कोणत्या? जालना जिल्ह्यामधील ज्वारी, तुळजापूर येथील कवडीच्या माळा आणि बदलापूर आणि भाडोली येथील जांभूळ. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रशांत कुमार यांची. कोणाची? प्रशांत कुमार.